प्रेम. आता ऊस तोडतात आपले जास्त करून लोक. आता ऊसतोड कामगारांचा 34% भाववाढ दिली, 34%. आणि कारखान्याची चर्चा जर कोणी करत असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, या वर्षीचा सीझन या कारखान्याच्या चिमणीतून दूर निघणार म्हणजे निघणार. फक्त खोटा घालतात लोक. पाय समोर बोलणार वेगळं, मागे बोलणार वेगळं. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. जे पोटात आहे तेच ओठात आहे, ही गोपीनाथ मुंडेची लेक आहे. मी कधीच खोटं तुमच्याशी बोलणार नाही, मी कुणाशीच खोटं बोलणार नाही. मी तुमच्या विकासासाठी माझ्या आयुष्याचा क्षण क्षण दिलेला आहे. आज माझी बहीण खासदार होती, 10 वर्ष छान काम केलं, 5 वर्ष घरी बसवलं परळी लोकांनी मला. आणि मग पुन्हा म्हणले ताई तुमची खूप आठवण येईल. म्हणलं चला मग आपण लोकसभेत जाऊ. मला लोकसभेची निवडणूक खरं तर लढायची नव्हती. प्रीतमताई एवढ्या सुंदर काम करत होत्या, प्रीतमताईंनीच खासदार व्हावं अशी माझी इच्छा होती. परंतु माझं डायरेक्ट तिकीट डिक्लेअर झालं. आमच्या भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, राज्याची टीम आणि देशाची टीम बसते आणि स्वतः आमचे प्रधानमंत्री प्रत्येक गोष्ट, अमितभाई शहा, JP नड्डा बसून प्रत्येक गोष्ट मॉनिटर करतात. त्यांनी प्रत्येक तिकीट स्वतः ठरवलेलं या देशातलं. तुमच्या लेकीचं भाग्य आहे की त्यांनी स्वतः मला लोकसभेमध्ये उमेदवारी दिली आहे. वंचितांची, पीडितांची, दीनदुबळ्यांची नेता म्हणून, गोपीनाथ मुंडेची वारस म्हणून मला त्या संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवताना मी माझ्या बंजारा समाजाला कधीच अंतर देणार नाही. अरे एकदा मी 5 वर्ष मंत्री झाले तर एकही तांडा सोडला नाही या राज्यातला. न मागता प्रत्येक तांड्याला रस्ता दिला, प्रत्येक तांड्याला पाणी दिलं, प्रत्येक तांड्याला मी विकासाचं काम दिलं. आता जर मला परत संधी मिळाली तर मी उरलेला सुद्धा मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देते. होळीच्या निमित्ताने आपण होळीचं दहन करतो. त्या होळीमध्ये सगळे दुःख, आपल्या यातना, वेदना, पीडा या सगळ्या त्या होळीच्या अग्नीमध्ये समर्पित करून टाकायचे आणि आपल्या नवीन उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बघायचं. स्त्रीला सगळं सोपं नाही, पुरुषांना थोडं सोपं आहे आमच्यापेक्षा. स्त्रीला सोपं नाही कारण स्त्री शब्दाची पक्की असते, स्त्रीची नियत सच्ची असते, स्त्री आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रामाणिकपणे करते. राजकारण सुद्धा स्त्रीला करणं सोपं नाही, ते पण एका वंचित पीडित अशा वर्गातून काम करणाऱ्या एका नेत्याच्या कन्येला अनेक आव्हानं समोर आहेत, अनेक आव्हानाचे डोंगर समोर आहेत. त्या डोंगरांना मी पार करण्याची शक्ती, कारण तुमच्या प्रेमाचा दानपट्टा हा तुम्ही मला घातलेला आहे म्हणून मी हे पार करू शकते. मला वचन द्या, तुम्ही मला सगळेजण वचन द्या, तुमच्या लेकीची लढाई सोपी करणार आहेत का नाही? कोण कोण करणार आहे? हात वर करा, हात वर करा बरं. या वसंतराव नाईक मुंडे साहेबांचा, छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात छत्रपतींचा वारसा पुढे जाऊन एक महिला खंबीरपणे तुम्हाला वचन देते, काम करते. तुम्ही मला वचन द्या, हाताच्या मुठी आवळा आणि माझ्या बरोबर घोषणा द्या, सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की जय, सेवालाल. आणि मग पंकजाताईला पाठवणार का नाही संसदेत? काय म्हणायचं मग आता? हात वर करा आणि जय सेवालाल म्हणून पंकजाताईला लोकसभेत जायचा आशीर्वाद द्या. जय सेवालाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या वेळी तुमच्यावर नाचणार पण आहे, गाणं म्हणणार आहे, गोल मातीत भाषण करणार आहे. बघा आता येते पण मी मीडियावाले कव्हर करायला चुकला शब्द तर हसतील माझ्यावर.